मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतोय गुढीपाडवा स्पेशल महाराष्ट्रीयन थाली. त्यासाठी पहिले आपण महाराष्ट्रीयन थाळीमधली सर्वात फेमस अशी भाजी बटाट्याची भाजी आपण बनवतोय. तर आपण कढईमध्ये तेल तापून घेतलंय. 2 टेबलस्पून ऑइल टाकलंय. आपण जिरं टाकतोय. 1 टीस्पून जिरं टाकलं. आपण 1 टीस्पून राई टाकतोय. आपण इथे किती मिरच्या टाकल्या? 3-4 मिरच्या कापून टाकल्या. 4 मिरच्या कापून टाकल्या आपण. आता 10-12 पानं आपण कढीपत्त्याची टाकून घेतली. थोडी कोथिंबीर टाकली. राई तडतडली कीच आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची वगैरे टाकणार आहे. बटाटे आपण वाफून कापून ठेवलेली आहेत. आपण हिंग टाकतोय. थोडा पाव चमचा आपण हिंग टाकलाय. अर्धा चमचा आपण हळद टाकली. अर्धा चमचा हळद टाकले. मीठ चवीनुसार टाकायचं. आम्ही 1 टीस्पून टाकलंय मीठ. आपण ही भाजी 4 लोकांसाठी बनवतो. इथे किती बटाटे वाफून घेतले आपण? 4 बटाटे असतील है ना? 3 होती मोठी बटाटे. आता आपण बटाटे टाकून घेऊया. वाफवलेली आणि कापून घेतलेली आहेत बटाटे आपण. तर आता बटाटे टाकून आपण चांगलं परतून घेऊया. चांगली मिक्स करून घेऊया भाजी आणि झाकण ठेवूया आपण. आता आपण भाजी आपण चांगली मिक्स केलेली आहे. आता त्यावर झाकण ठेवूया आपण आणि किती वाफ काढूया? 5 का 10 मिनिटं? 5-7 मिनिटं. 5-7 मिनिटं आपण झाकण देऊन ठेवूया. आपण आता आपली दुसरी रेसिपी करतोय. आपली बटाट्याची भाजी झालेली आहे. दुसरी रेसिपी आपली गोड लापशी आपण करतोय. त्यासाठी आपण पहिले ना दलिया घेतला 1 वाटी. भाजून घ्यायचा आहे. तर आपण हा दलिया आता भाजतोय. पाव वाटी आपण तूप टाकून घेतलंय. आपण लापशी भाजल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. चांगली तुपावर मारायची आणि घाटून घ्यायची. लगेच त्याच्यात पाणी नाही टाकायचं. चांगली मिळून घ्यायची. शेंगदाणे आपण पाण्यामध्ये शिजवून शेंगदाणे टाकतोय. 10 मिनिटं आपण पाण्यामध्ये शिजवून ठेवलेत. एक छोटी वाटी आपण घेतले शेंगदाणे. तर आता आपण गूळ टाकलाय. बारीक चिरून घेतलाय गूळ आपण. म्हणजे 3/4 बाउल आपण गूळ घेतलाय. आपण 1 वाटी दलिया घेतलेला म्हणजे लापशी, त्याला 3/4 वाटी आपण गूळ घेतलाय. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्याला हवे तसे आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. आम्ही काजू, मगज घेतलेला, पिस्ता घेतलेला. हे आपण इलायची पावडर टाकतो. 1 मिनिट. अर्धा चमचा. आपण 1 ग्लास पाणी टाकलंय ऑलरेडी. आता आपण अजून पाणी टाकणार आणि कुकर बंद करणार आहे. थोडं आपण शिजवूया, मग नंतर आपण पाणी टाकूया. तर आता आपण ना 5 मिनिटं झाकून ठेवलेली लापशी आता पाणी टाकून घेऊया. अर्धा ग्लास टाकलं अजून पाणी आपण. आणि आता आपण झाकण लावून घेऊया. झाकण लावून आपण 3 शिट्या घेणार आहोत कुकरला. आपण आता तेल टाकतोय. आता आपण आपली तिसरी भाजी बनवतोय, कोबी चणा डाळ. तर त्यासाठी आपण पहिले तेल टाकून घेतलं. 2 टेबलस्पून तेल टाकलंय आपण कुकरमध्ये. आपण आता राई टाकतोय. 1 टीस्पून आपण राई टाकले. 2 कांदे आपण बारीक चिरून टाकलेत. 5-6 पानं कढीपत्त्याची टाकली. आता आपण चणा डाळ भिजवत ठेवलेली होती. 2-3 तास अगोदर भिजवले आपण चणा डाळ. 1 मोठी वाटी घेतली. तर आपण पहिले चणा डाळ टाकून घेऊया. आपण तेलावर थोडं आपण परतून घेऊया. लगेच टाकायचं तर काय? गरम पाण्यात टाकायचं. लगेच जर आपल्याला हवे असेल तर थोडंसं गरम पाणी करून त्यात टाकायची भिजवायला. चांगली मिक्स करून घेतले. आता झाकण देऊन ठेवूया. 5 मिनिटं वाफ काढूया. वाफेवर ठेवलेलं थोडंसं पाणी टाकलं. आता आपण पाव ग्लास नाही, किती पाव ग्लास पाणी टाकलं. आता झाकण देऊन ठेवूया आपण. पाव चमचा आपण हळद टाकली.
हिंग टाकूया आपण. पाव चमचा आपण हिंग टाकतो. 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकली आणि 2 टीस्पून आगरी मसाला टाकला. 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकून घेतलाय. कोबी आपण बारीक चिरून टाकलाय. अर्धा कोबी आपण यूज केलाय. 5 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया. आता आपली भाजी शिजलेली आहे. आपण वरून खोबरं टाकून घेऊया, ओलं खोबरं. आपण मीठ टाकतो याच्यामध्ये. 1 टीस्पून आपण मीठ टाकलंय. आपली भाजी झालेली आहे. आता आपण हे पाणी जे इथे दिसतंय ते सुकून घेऊया. खोबरं पण आपण ओलं खोबरं पण टाकलं. आपलं सर्व झालेलं आहे भाजीचं काम. आता आपली कोबीची भाजी झालेली आहे. आता आपण डाळ फोडणीला टाकतोय. त्यासाठी आपण टोपामध्ये या तेल घेतलंय. डाळ शिजवलेली आहे आपण, तुरीची डाळ. आपण 2 टेबलस्पून तेल टाकलं. त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलं. आपण कढीपत्ता टाकतो. 1 चमचा आपण मसाला टाकला. 1 चमचा आपण मिरची पावडर टाकतोय. पाव चमचा आपण गरम मसाला आणि पाव चमचा आपण हळद टाकतो. चमचा आपण हिंग टाकून घेतला. आता आपण पालक कापून घेतलाय. 2 वाट्या पालक आहे आपला कापलेला. स्वच्छ धुवून घेतला. अर्ध्या तासापूर्वी आपण गरम पाण्यात भिजवलेल्या शेंगदाणा. आता थोडं पाणी टाकून घेऊया. आता आपण उकडवलेली डाळ आहे ती टाकून घेऊया. आपण 2 वाटी डाळ घेतलेली तुरीची. आता आपण डाळीमध्ये पाणी टाकून घेऊया. आपण 1.5 ग्लास पाणी टाकले. आता आपली डाळीला उकळी पण आलेली आहे. आपली डाळ झालेली आहे. थोडं चिंच टाकायची आपल्याला. आपण चिंचेचं पाणी केलंय ते टाकलं आपण. आणि गूळ टाकणार आहे थोडासा चवीपुरता. आंबट गोड अशी डाळ आपण बनवायची, तर त्यात गूळ टाकणार आहे आपण. तर आपण खोबरं टाकतोय पहिले. आता आपण त्याच्यामध्ये ना खोबरं टाकलं, थोडा गूळ टाकूया. आता बस झालं, थोडं टाकलंय आपण गूळ. आता उकळी आलेली आहे डाळीला. आपली झाले डाळ. तर आपण आता आपली जी थाळी बनवतोय महाराष्ट्रीयन थाळी, त्याच्यासाठी आपण पुलाव बनवतोय. तर पुलावसाठी आपण हे तूप गरम करून घेतलंय. 2 टेबलस्पून तूप घेतलंय. तर आपण आता पहिले काजू तळून घेऊया. सुके मसाले जे आहेत ते टाकूया, सुके गरम मसाले. तर आपण लवंग टाकले, लवंग टाकली 4, काळी मिरी 4 टाकल्या, काळी मिरी टाकल्या 8, 2 तेजपत्ता, 1 स्टार एनिस, 5 आपण इलायची घेतल्यात, 2 दालचिनी, 1 टीस्पून आपण जिरं टाकलं. आपण ज्या भाज्या कट केल्यात त्या टाकूया. फ्लावर टाकला, गाजर टाकतोय, गाजर टाकतोय. गाजर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता. फरसबी, वाटाणा आहे आपल्याकडे, ते टाकून घेऊया. 5 मिनिटं भाजी झाकून ठेवलेली, म्हणजे हे दिलं तेलावरती. आलं, मिरची, लसूण, आलं, मिरची, लसूण त्याचा ठेचा केलेला आहे आपण, तो टाकूया. कोथिंबीर. आता परत आपण मिक्स करूया आणि झाकण देऊन ठेवूया.
भरपूर होता. आता आपण ना तांदूळ जो भिजवून ठेवलेला, किती भिजवलाय तांदूळ? आपण एक वाटीचं भिजवलेलं, म्हणजे एक वाटी मोठी घेतलेली. एक मोठी वाटीमध्ये वाटी आपण भिजवून तांदूळ भिजवलेला होता, बासमती तांदूळ 1-2 तास आपण भिजवून ठेवलेला, तो आपण टाकून घेतला इथे. हलक्या हाताने मिक्स करायचं आपल्याला तांदूळ. आता आपण ना 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून ठेवूया, तेलावर मारूया हा भात. 5 मिनिटं झाकण ठेवूया. आता आपण मिक्स केलं. आता आपण पाणी टाकून घेऊया. काय सुगंध सुटला एकदम मस्त. पाणी टाकूयात आपण. 1 ग्लास आपण पाणी टाकलं. जास्त ना भात तुटला नाही पाहिजे, जास्त ढवळा नाही करायचा. आता मीठ टाकून घेऊया. मीठ 1 टीस्पून टाकायचं आपल्याला. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. आता आपण झाकण देऊन ठेवूया भात शिजायला. आता आपण आपला भात होतोय तोपर्यंत आपण भजी करून घेऊया. तर आपण पातेल्यामध्ये चण्याचं पीठ घेऊया. 1 वाटी आपण चण्याचं पीठ घेतोय. बटाटे आपण कापून घेतले. 1 वाटी चण्याचं पीठ घेतलंय. आता आपण हळद टाकली अर्धा टीस्पून. मीठ टाकून घेऊया. 1 टीस्पून मीठ टाकलं. थोडस हिंग टाकलं आपण. आता आपण ना थोडस तांदळाचं पीठ आहे बघा, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलंय. आता पिठात पाणी टाकून भरपूर फेसून घ्यायचंय. आपण जितकं जास्त फेसून घेणार तेवढे भजी कुरकुरीत होतील. छानपैकी बटाट्याची कुरकुरीत भजी तळून घेतली. आता पिठामध्ये गरम कडकडीत तेल टाकून घेऊया. अजून तेल गरम केलेलं असेल तर पहिले पुऱ्या, भजी, बटाट्याची भजी, कांद्याची भजी, मिरची तळायची असेल तर ती तळून घ्यायची. खारवड्या, पापड. तर आता आपण सर्व करून घेऊया. ते आपली डिश तयार होत आलेली आहे. आपली जी थाळी आहे ते तयार होत आलेली आहे. तर आता आपण बघा पुरी तळून घेतले. छान टम्म फुगली आपली पुरी. आता आपण छानपैकी ताट सजवून घेऊया. आता आपली थाळी तयार झालेली आहे. आपण थाळी वाढून घेऊया. तर पहिले आपण जो पुलाव बनवलेला, पांढऱ्या कलरचा पुलाव जो बनवला तो पण वाढून घेतला. नंतर आपण भाताची जी वाटी होती ती हे करून घेतली. त्याच्यावर आपण डाळ टाकणार आहे. जी डाळ आपण बनवले पालकवाली. काही पदार्थ आपण नाही दाखवलेत ताटामध्ये. आपण त्या रेसिपी बनवल्या, पण त्या रेसिपी जर टाकल्या असतं तर आपला व्हिडिओ अजून मोठा झाला असता. तर आपल्याला एवढा मोठा व्हिडिओ नव्हता बनवायचा. ही बटाट्याची भाजी, शिमला मिरचीची भाजी, त्याच्यानंतर आपण आपली मुगाची भाजी, मुगाची आमटी आपण बनवलेली. लापशी, गोड लापशी आपण बनवलेली. ही डाळ जिच्यामध्ये आपण पालक टाकलेला. आपण चणा डाळ कोबी बनवलेली, ती आपण सजवून घेतले ताटामध्ये. छान किती कलरफुल दिसते बघा ताट. कोशिंबीर आपण 2 प्रकारच्या बनवल्यात. एक कांदा टोमॅटो काकडीवाली कोशिंबीर आहे आणि एक दहीवाली आहे ज्याच्यामध्ये बीट टाकलेलं आहे. बटाट्याची भजी, आपण मिरची सुद्धा तळले, पुऱ्यामध्ये ठेवले आपण.
काही पदार्थ ताटात ठेवायला जागा सुद्धा राहिली नाही. आपण चटणी पण वाटलेली, आपण कैरीची चटणी केले. चपाती ठेवायला ताटात जागा नव्हती म्हणून मग काढून टाकली चपाती आपण. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही थाळी बनवा आणि एन्जॉय करा. आणि जर आवडली असेल रेसिपी तर नक्की शेअर करा फ्रेंड्स बरोबर. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रेसिपीला शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.